वा 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 वा, मेडलच मेडल. म्हणा गेला जिमला. येस. ठीक आहे. तर दूध पूर्ण उतू गेलेलं आहे. सुद्धा व्यवस्थित उतले. ऍज अ इडली पात्र, ऍज अ मोदक पात्र. मी आज कोंड्याची बरोबर लवकर जेवण करत आहे. मध्यंतर मी त्याला म्हणायचे जा स्विमिंग चालू कर, जा स्विमिंग चालू कर. नंतर सूर्यप्रकाशामध्ये आणि खुल्या वातावरणामध्ये व्यायाम पण होतो. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज सकाळ सकाळी मी स्वयंपाक बनवत आहे, कारण आज माझ्या दादूचं कॉलेज आहे, त्याला डब्बा द्यायचा आहे. माझं तुळशी पूजन झालेलं आहे आणि मी आता दादूपुरत्या 2 चपात्या बनवणार आणि नंतर टेरेसवरती जाणार आहे. थोडंसं जल आणि धान्य घेऊन आणि व्यायाम पण करणार आहे टेरेसवरती. राहिलेला स्वयंपाक मी टेरेसवरून आल्यानंतर करणार आहे. तर दादूपुरत्या आता पटकन 2 चपात्या बनवते. इथं गवारीची भाजी बनवली आहे. दादूचा डबा भरून ठेवलेला आहे आणि आता टेरेसवरती जाऊन येते. हरी नारायण हरी बोल. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. सकाळ सकाळी टेरेसवर येण्याचा आनंद वेगळाच आहे आणि त्याचे फायदे पण खूप सारे आहेत. एक तर सूर्यनारायणचं दर्शन घडतं सकाळ सकाळी, त्यानंतर पक्ष्यांसाठी पाणी आणि थोडंसं तांदूळ ठेवणं पण होतं. आता त्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये आणि खुल्या वातावरणामध्ये व्यायाम पण होतो. त्याच्यामुळे मी सकाळ सकाळी टेरेसवर येते आणि मला सकाळ सकाळी टेरेसवर आल्यानंतर खूप छान वाटतं. तर आता व्यायाम करून घेते. व्यायाम झालेला आहे माझा. आता घरी जाते आणि उरलेला स्वयंपाक करते. राम राम रामेती राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. इथं मेथीची भाजी धुवून ठेवलेली आहे. आता मेथीची भाजी बनवते आणि उरलेल्या चपात्या बनवते. मी आज कोंड्याची बरोबर लवकर जेवण करत आहे. मला पण भूक लागली आहे. मी आज मनाची वाट नाही पाहते. मना आता उठलेला आहे, तो आवरत आहे स्वतःचा. तर तुम्ही पण या जेवण करायला. जेवणामध्ये मी खात आहे ज्वारीची भाकर आणि मेथीची भाजी. कोंड्याच्या डब्यासाठी बनवली आहे. गवार बनवली आहे, चपाती. कोंड्याच्या जेवणामध्ये व्यस्त आहेत. अनम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वत्था ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते. जय श्री मनू डबा दे पप्पांना बाळा. मग पोट भरलं ना. पारुसच जेवण केलं आज तू. आवजो फोंडजी. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी आज आराम नाही केला. आज डायरेक्ट कामाला सुरुवात केलेली आहे. काय आज खूप भांडी आहे. अरे रोज पण खूप असतात. आज बसायचं नाही. जेवण झाल्यानंतर बसलं ना आळस येतो. आणि आज कामाला सुरुवात केलेली आहे. रोजच करणार आता. एक निश्चय करते की रोज जेवण झालं ना सकाळचं की लगेच कामाला सुरुवात करायची. खरं की काय? खरंच. तर काल मी हे इडलीचं पात्र बनवलेले आहे. याला मल्टी कढई सुद्धा म्हणतात. तर मी तुम्हाला दाखवते. इडलीचे असे 2 भांडी आहेत आणि हे मिनी इडलीचं भांडं आहे. हे छोटंवालं. हे ढोकळ्याचं भांडं आहे आणि हे वड्या किंवा मोदकचं भांडं आहे. हे पण इडलीचं. 4-5 भांडी आहेत. आणि ही बघा, याचा तुम्ही ऍज अ कढई म्हणून पण वापर करू शकता. छान जड कढई आहे. पण नका करो, कारण की ह्याच्या आतमध्ये ॲल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टील आहे. बेसमध्ये ॲल्युमिनियम आहे, वरती स्टेनलेस स्टील आहे. खूप छान आहे. मल्टी कढई मला खूप आवडली म्हणून घेतलेली आहे. तर आता याला ठेवायचा प्रॉब्लेम आहे. आता मला ठेवण्यासाठी जागा करावी लागेल घरामध्ये, कारण आता याचा वापर मी सारखा करणार आहे. दादूची माझ्या फरमाईश असते सारखं इडली डोसा बनवून म्हणत असतो. तर आता मी इडल्या बनवून. इडल्या का बनवायच्या? तर इडलीला जास्त तेल तूप लागत नाही बनवायला म्हणून मी बनवते. ना तर दादूला म्हणाला माझ्या उत्तापे आवडतं, मग उत्ताप्याला तेल तूप जास्त वापरलं जातं. आणि इडल्या ह्या ऑइल फ्री असतात म्हणून आता इडल्या जास्त बनवणार. आठवड्यात एकदा तरी इडली बनवणार. ऍज अ इडली पात्र, ऍज अ मोदक पात्र, ऍज अ वडी पात्र, असा मल्टीपर्पज उपयोग आहे या कढईचा. आता मी एक तासभर श्रीराम चरित्र म्हणून वाचत बसते. राम राम जय राजा राम
राम राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम। तात राम जस आयुष देहु, सो सब करे मोर मत एहु। सुनी रघुनाथ जोरी जुग पानी, बोले सत्य सरल मृदुबानी। दुपारचे 3 वाजले आता। दुपारी मी 2 तास चक्क झोपलेली आहे। श्रीरामच्या दिवसाचा वाजता मला डुलक्या येत होत्या, त्याच्यानंतर मी जाऊन झोपले आणि आता उठलेली आहे। आता चिरंजीव झोपलेले आहेत, मणा इकडे झोपलेला आहे आणि दादू इकडे झोपलेला आहे। सो गए। बाहेर कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, खूप आवाज येत आहे। तो आवाज असा थांबेल ना तसं मी बोलायचा प्रयत्न करत आहे। आता चालूच आहे, कंटिन्यू आवाज चालू आहे। आता मी ज्वारी नीट करत आहे आणि ही ज्वारी आज किंवा उद्या चिरंजीव आणतील बाहेरून दळून, कारण आमच्या घरातली गिरलीमध्ये ज्वारी अजिबात व्यवस्थित दळली जात नाही, मोठी मोठी दळली जाते, त्याच्या भाकरी सुद्धा व्यवस्थित होत नाहीत, म्हणून आम्ही बाहेरून दळून आणत असतो। आता नीट करून ठेवते, त्यांना वेळ मिळाला तर आज किंवा उद्या आणतील दळून। धन्यवाद दादू तुझं कॉफी दिल्याबद्दल। अरे रुक जा रे, प्लेट का नाही घेऊन आला? थोडीशी द्यायची होती बाळा। धन्यवाद आपका। हमारा मन बड़ा है इसलिए बड़ा दिए तुम्हें। अरे पण मला त्रास होता ना जास्त कॉफी पिलं की। तुम्ही हम तो कुछ बड़ा करने वाले। म्हणू तू कॉफी नसतं प्यायची, फिर लिंबू ज्यूस प्यायचा असतो। लिंबू ज्यूस, तू लिंबू ज्यूस पी, ठीक आहे? हा हा हा, खूप छान बनवली दादू, गोड बनवली, मला खूप आवडली कॉफी। मी आता स्वयंपाक बनवत आहे, कारण मला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। आज सोमवार आहे, त्याच्यामुळे मी लवकर स्वयंपाक बनवत आहे आणि आता भाकरी बनवत आहे आणि मंदिरातून आल्यानंतर मी बनवणार आहे भाजी। कसली? तशीच तर बनवेन, भाजीला काय नाहीये, बघू येते वेळेस काय मिळालं तर आणते, त्याची भाजी बनवते। मी आता सायंकाळची पूजा करत आहे, आरती करते आणि मंदिरात जाते, दिवा तुळशी समोर ठेवते। मी गॅसवरती एका साईडला डाळ शिजायला ठेवलेली आणि एका साईडला दूध, तर दूध पूर्ण उतू गेलेलं आहे। आता मी मंदिरात चाललेले आहे, मंदिरातून आल्यानंतर हे साफ करते। म्हणा येऊ का बाळा? दादा येईपर्यंत घरामध्ये थांब, ठीक आहे? आणि आल्यानंतर त्याला सांगून जा की डाळ शिजायला ठेवली। चला, उशीर झालेला आहे, 5 मिनिटात फक्त 7 वाजायला, 5 मिनिटात मी मंदिरात जाईन। आरती सुरू झालेली आहे। आलेली आहे मंदिरातून घरी। दादू खाली भेटला मला, त्याच्याकडे एक बॅग दिलेली आहे आणि येते वेळेस मी भाजी पण आणलेली आहे। म्हणा गेला जिमला? यस, ठीक आहे, चलो खोल दो दरवाजा। कधीपासून ही जा स्विमिंगला, काही प्रॉब्लेम नाही। दादू आता स्विमिंग जॉईन करत आहे। कधीपासून जातो? अरे कॅमेरा हलतोय गधड्या, कधीपासून जॉईन करतो स्विमिंग? 1 मेच म्हणते, 1 एप्रिल किंवा परवापासून। ठीक आहे, दादू माझा स्विमर आहे, नॅशनल स्विमर आहे, वाटतोय का स्विमर? एवढा जाड झालेला आहे। कोविडच्या अगोदर तो बारीक होता, स्विमिंग करायचा। कोविडच्या काळामध्ये 2019ला त्याची 10वी होती, फटकाला मारून बसले। 10वी मध्ये त्याने स्विमिंग बंद केली, त्याच्यापासून एवढा वाढलेला आहे। ए मेडल दाखव दादू तुझी, दाखव ना मेडल दाखव। तुमने हा विषय काढायचे, हा दाखव दाखव। हा पोरबंदर समुद्र पोहलेला आहे, मालवणचा समुद्र पोहलेला आहे, अरबी समुद्र दादूनी पोहलेला आहे। खूप सारे मेडल आहेत दादूचे माझ्या। अरे बघा, मेडलला विसरून कसं चालेल राजा? हा स्विमिंग मॅरेथॉन, अच्छा स्विमिंग मॅरेथॉनची ट्रॉफी आहे, पिंपरी चिंचवड स्विमिंग असोसिएशन तर्फे। हा दादूने झेडपी पर्यंत स्विमिंग केलेली आहे, मग सॉरी नॅशनल लेवल पर्यंत स्विमिंग केलेली दादूने माझ्या, मग याच्यामध्ये मेडल ठेवलेले आहेत। हो 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 हो, वा 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 वा, मेडलच मेडल, खूप छान। आणि हे तुटलेले दाखव मेडल, हे बघा किती सारे मेडल आहेत, खूप छान। दाखव, हे आहे, हे पिंपरी चिंचवडचं आहे ना रे? डिस्ट्रिक्ट लेवलचं, नॅशनलच आहे।
हा हा. आणि हे हे ट्रायथलॉन. हे ट्रायथलॉन खेळ. रनिंग आणि सायकलिंग. अच्छा. आणि हे हे गोल्ड. हे तर इंग्लिश मॅरेथॉन आहे, इंग्लिशचं. आणि हे फिनिशर म्हणून भेटलेलं आहे. हे काय आहे? हेच तर आहे मॅडम. हा. 3. अरे समुद्र पोहलेलं कुठे आहेत? समुद्राचं नाही मॅडम, सर्टिफिकेट आहेत ना. अच्छा, समुद्र पोहलेचे सर्टिफिकेट आहेत. तर दादा UKG पासून स्विमिंग करायचं बघा, किती लहान वयापासून स्विमिंग करायचा, एवढे सारे मेडल मिळवलेले आहेत आणि आता पुन्हा तो त्याच्या मेन प्रोफेशनवर येत आहे. मला खूप आनंद होत आहे. मध्यंतर मी त्याला म्हणायचे जा स्विमिंग चालू कर, जा स्विमिंग चालू कर. जस्ट वॉन्ट टू ट्राय माय सेल्फ टू अचीव विदाउट वेस्टिंग मनी. हा ठीक आहे. आता महानगरपालिकेच्या टँकवर जाणार आहे स्विमिंग करायला. तो त्याला म्हणलं तू कोच होऊ शकतो. बघा UKG ते 10वी इथपर्यंत स्विमिंग केलेली आहे. जवळजवळ 12 वर्ष स्विमिंग केलेली आहे लहान असताना. आता 5-6 वर्षाचा गॅप पडलेला आहे. आता मी शेंगाची भाजी बनवते. भाकरी तर जाते वेळेसच बनवलेला. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवण करतो. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.